मंडळी, एखाद्यानं किती बेईमान असावं, किती कृतज्ञ असावं. जगात बेईमानीचा एखादा पुरस्कार द्यायचा झाला तर तो कुणाला मिळेल माहितीये का? तुर्कस्तानला, अझरबैजानला. कारण का तेही सांगतो. हा तोच तुर्की देश आहे ज्यांच्या घरात भूकंपानं माणसं जमिनीत गाडली गेली तेव्हा पहिल्यांदा मदतीला आपण भारतीय पोचलो. हा तोच तुर्की देश आहे ज्यांचे लोक कोरोनात तडफडून मरत होते तेव्हा भारतानं त्यांना लस दिली आणि त्यांचे लोक वाचवले. या सगळ्याची परतफेड या बेईमानांनी पाकिस्तानला आपल्या विरोधात मदत करून केली आहे, आपले जीव घ्यायला. ठीक आहे, ज्याची ज्याची नियत असते, पण आता या बेईमानांना धडा शिकवायचा भारतीय सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि आपला भारत एक असा देश आहे जो एक गोळी न चालवता कुठल्याही देशाचा बाजार उठवू शकतो. कारण बाजाराला उभारी देणारी, एखाद्याचा बाजार उठवणारी विशेष अशी ताकद भारताकडे आहे. भारत जगातली प्रमुख बाजारपेठ आहे. देशातला मध्यमवर्गीय ग्राहक भारताची सर्वात मोठी शक्ती आहे. याच शक्तीचा वापर करून भारतीय विनाकारण वाकड्यात शिरलेल्या तुर्कीला अद्दल घडवण्याच्या बेतात आहे. ज्या तुर्की अझरबैजाननं केवळ धर्माच्या आधारावर दहशतवादाला पोषणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा दिला, भारताविरोधात सैन्य मदत पुरवली, म्हणून हे दोन देश भारतीयांच्या डोक्यात गेले. हे खरं आहे की सीमेवरचं युद्ध शमलंय, पण भारतीयांच्या डोक्यातलं ते शमलेलं नाहीये. म्हणून सगळे पेटून उठलेत. तुर्कीला धडा शिकवण्याच्या इराद्यानं सोशल मीडियावर #बायकॉट तुर्कस्तानची लाट आली. लाट. उद्योगपती, राजकारणी, अभिनेते सगळेच मैदानात उतरलेत. सामान्य माणूस उतरलाय, सामान्य माणूस. त्यामुळे या बहिष्कार अस्त्रानं तुर्कीला घाम फुटलाय. या म्हणतायत काय प्रॉब्लेम नाही आमच्या इकडे. हात दाखवून अवलक्षण म्हणतात ते यालाच. ज्या भारतीयांच्या पर्यटन बारीनं तुर्कीच्या ताटात वर्षाला 3-4 हजार कोटी पडायचे ते त्यांनी गमावले. कारण भारतीय पर्यटकांनी तुर्कीकडे आता पाठ फिरवली आहे. अझरबैजानचं तेच आहे. बायकॉट नंतर ऑपरेटर्सनी दौरे रद्द करावे लागले, विमानं रिकामी जाऊ लागली आहेत, आता तेही बंद होते. हजारो कोटीचे तुर्कीचे सफरचंद विकले जायचे, त्यावर भारतीयांनी बहिष्कार टाकला. नको म्हणाले, तुमचे फेकून दिले. आशियातील सर्वात मोठ्या मार्बल व्यापाऱ्यांनी सुद्धा सांगितलं तुर्कस्तानला मार्बल पाठवू नका. मार्बलचा सगळा व्यापार ठप्प झाला. तुर्कस्तानातून येणाऱ्या 3000 कोटींच्या मार्बलची ऑर्डर कॅन्सल झाली आहे. क्रॉकरी आणि कार्पेट व्यापाऱ्याची सुद्धा हीच परिस्थिती आहे. बहिष्काराच्या त्या मूडमध्ये आहेत. राष्ट्र प्रथम म्हणत सिने कलाकार असोसिएशन सुद्धा आक्रमक झाली आहे. त्यांनी ही तुर्की अझरबैजानमधील चित्रीकरण स्थळावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलंय. कारण प्रश्न देशाचा आहे. हे अहिंसक पण प्रभावी असं तुर्की आणि अझरबैजानच्या विरोधातलं अस्त्र त्यांचं दानापाणी बंद करू शकतं. मंडळी, तुम्हाला कल्पना आहे की जगात सध्या व्यापार युद्ध सुरू आहे. त्यात अमेरिका, चीनसारख्या महासत्ता मैदानात उतरल्यात. हे व्यापार युद्ध आर्थिक आणि राजकीय रणनीतीचा भाग आहे. आपले आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हे देश हे युद्ध खेळतायत. या युद्धात एकमेकांना जेरी सांडण्यासाठी टेरिफ, आयात कोटा, सबसिडी, चलनाचं अवमूल्यन, प्रतिबंध अशा कितीतरी अस्त्रांचा वापर केला जातोय. आजच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? ॲपल कंपनीच्या सीईओनं त्यांनी सांगितलं, तुम्ही भारतात ॲपलचे कारखाने काढू नका, कारण अमेरिका फर्स्ट. मग भारतीयांनी राष्ट्रप्रथम म्हणत आपल्या सामूहिक शक्तीचा वापर करून शत्रूला मदत करणाऱ्यांना धडा शिकवला. काय चुकलं? प्रश्न आहे. आपल्या बहिष्कार अस्त्रानं शत्रू राष्ट्रांना वठणीवर आणणं शक्य होईल का? चला चर्चा करूया, पण त्याआधी बघूया नेमकं घडलंय का. मी सुरुवातीलाच म्हणालो, या सगळ्यांचं दाणापाणी बंद होऊ शकतं. त्याच्यासाठी हे केवळ काय भावनिक आहे का? नाहीये. त्याला आकड्यांचा आधार आहे. मी तुम्हाला तो दाखवतो की आपण काय करू शकतो. भारताशी वाकडं, अर्थव्यवस्थेवर लाकडं कशी जाऊ शकतात बघा. 2024 मध्ये एकट्या वर्षातली 3,30,000 इतक्या भारतीय पर्यटकांनी तुर्कस्तानला भेट दिली आहे. हे पर्यटक आहेत फक्त. आणि या पर्यटकांनी 2013च्या तुलनेमध्ये 20.7% पर्यटकांची वाढ झाली. आणि सातत्यानं तुर्कस्तानला जाणारे पर्यटक वाढत आहेत. भारतीयांचं तुर्कीच्या अर्थव्यवस्थेला जवळपास 3,350 कोटींचं योगदान आहे एकट्या पर्यटनात. बरं, बाकीचे सगळे व्यवसाय वेगळे आहेत. इस्तंबूल, कप्पाडोसिया आणि अंताल्यामधल्या
जे ठिकाण आहे त्याला भारतीय पर्यटक हे भेटी देत असतात. भारतामुळे तुर्कीत 45 ते 60 हजार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत. दाणा पाणी जे म्हणालो ते हे आहे. तर या सगळ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात जर भारतीय तिथे गेले नाहीत तर. अझरबैजान आहे, त्या अझरबैजानचं काय, त्यांचंही तीच परिस्थिती आहे. अझरबैजानच्या GDP मध्ये पर्यटनाचा वाटा 8% आहे. 10% रोजगार एकट्या पर्यटन क्षेत्रातून येतात आणि या सगळ्या पर्यटनामध्ये भारतीयांचं योगदान प्रचंड मोठं आहे. रशिया, तुर्की आणि इराण नंतर सर्वाधिक पर्यटक अझरबैजानला भारतातले जातात. तुमच्यापैकी सुद्धा काही जण गेले असतील, पण आता नाही. 2005ला आपल्या दोन देशातला जो व्यापार होता तो $50 दशलक्ष इतका होता. 2023 मध्ये तो $1.435 अब्ज पर्यंत पोहोचलेला आहे. हा सगळा व्यापार सुद्धा प्रभावित होऊ शकतो पुढच्या काळामध्ये. भारताकडून $201 दशलक्ष उत्पादनाची निर्यात आता तिथे करण्यात आलेली होती, ती सुद्धा प्रभावित होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतानं तेल आयात बंद केलं तर अझरबैजानला कडकीला सामोरं जाऊ शकतं. कारण ज्या सगळ्या तेल उत्पादक कंपन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात इथून तेल घेत असतात. त्यांनी जर पर्याय घेतला तर मग मात्र यांची अडचण होऊ शकते. पण या सगळ्यातनं जो सध्या सोशल मीडियावरती आणि आता काही वेळापूर्वीच भारत सरकारनं सुद्धा या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे, त्यांच्या एका कंपनीला बॅन केलेला आहे. पण आता जाणून घेऊया आपण हे सवाल कुठले ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. बहिष्कार अस्त्रानं तुर्कीला वटणीवर खरंच आणता येईल का? यापुढे भारताचा नाद करायचा नाही हे आपण सांगू शकतो का थेट कृतीत नाही भारतीय म्हणून? एक गोळी न चालवता बहिष्कार अस्त्र हुकमी एक्का ठरू शकेल का? एक मोठी बाजारपेठ आपण आहोत, ग्राहक पेठ आहोत आपण, आणि ती शक्ती आपण दाखवून देऊन त्यांना गुडघ्यावर आणू शकतो का? सामान्य नागरिकांनी लढाई आता ही हातात घेतली आहे का? सरकारनं कोणी सांगितलेलं नाही यांना, सामान्य माणसाच्या डोक्यात गेले म्हणून सामान्य माणसानं स्वतः सांगितलंय आम्ही यांचं काही घेणार नाहीये, आमचा यांच्यावर बहिष्कार आहे. जागतिक पातळीवर तुर्कीच्या प्रतिमेला या सगळ्याचा धक्का बसेल का? कारण जर समजा पाकिस्तान सारख्या दहशतवाद्याच्या सोबत आपण जाऊन उभं राहिलं तर का कोणाची प्रतिमा उजळणार आहे का? त्यालाही लोक दहशतवादीच म्हणतील. मग बहिष्काराचा आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम होईल का? कारण तुर्कीचे अनेक मित्र राष्ट्र जे आहेत त्यांचे चांगले संबंध आपले आहेत, त्या मैत्रीवर परिणाम होऊ शकतो का? भारत दबाव आणून त्यांना कोंडीत पकडू शकतो का? तुर्कीनं भारतासोबत बेईमानी केली आहे का? संकटाच्या काळात मदतीला उभं राहणारा भारत आणि भारताच्या विरोधात हे सगळं करणं भारतीयांना आवडेल का? अजिबात आवडणार नाही. म्हणून तर भारतीय म्हणतायत बायकॉट तुर्कस्तान. ऐका भारतीयांच्या भावना काय आहेत, सामान्य माणसाची भावना काय. ते बॅन केलं पाहिजे. म्हणजे आय अंडरस्टँड की तिकडे खूप मोठं म्हणजे त्यांचं टुरिझम एक खूप मोठं त्यांच्यासाठी गोष्ट आहे. पण आपल्या इथे काय चाललं आहे त्या हिशोबाने जर बघितलं तर मला नाही वाटत की आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे, आपण त्याच्यावर बॅन आणला पाहिजे. पाकिस्तान एक टेररिझम आहे, ते त्यांनी लपवलं होतं. ते सगळ्यांना एकदम बोलताना खूप एकदम चुबलं पण आहे एक बघितलं तर. मला तरी असं वाटतं टर्की जे आपण आता प्रमोट करतोय, आता पाकिस्तानला प्रमोट करतोय, जे पण ॲपल असो किंवा टुरिझम असो जे पण असो, मला तरी असं वाटतं की त्याला बॅन केलं पाहिजे. एवढं सगळं आपला लोक इनफॅक्ट बाहेरचे लोक येतात ना टुरिस्ट, ते लोक पण म्हणतात की तुमच्या इंडियामध्ये खूप सगळं आहे, फ्रूट्सपासून टुरिस्टपासून सगळं खूप आहे, तर आपण का त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही होता. तर या सगळ्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे जोडले जात आहेत. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर थोड्याच वेळात जोडले जातील. आपल्यासोबत आता हे सगळं अर्थकारण समजून सांगण्यासाठी डिक्केचे अध्यक्ष मिलिंद कांबळे सर जोडले गेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत पुण्यातून सफरचंद व्यापारी सुयोग झेंडे जोडले गेलेले आहेत. सुयोगजी, स्वागत आहे. यांनीच बेईमानीला पहिली थप्पड मारलेली आहे त्या तुर्कस्तानच्या. अभिनंदन तुमचं. या आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सुद्धा जोडले गेलेले आहेत. विश्वासजी, स्वागत आहे. आणि आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील सुद्धा या चर्चेत सहभागी झाले आहेत. बालाजीराव, तुमचंही स्वागत आहे. चर्चेची सुरुवात मला अर्थातच सुयोग झेंडे यांच्यापासून करायची आहे. सुयोगजी, ही बेईमानी डोक्यात गेली आहे भारतीयांच्या. तुम्हाला असं का वाटलं पहिली थप्पड आपण मारली पाहिजे? यांचे हे जे सगळे
सफरचंद देत आहेत त्याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे, सुरुवात तुम्ही केली आहे, का केली, काय भावना होती? साधारणपणे 4-5 दिवसापूर्वी काय झालं की असं वाटलं की टर्कीने का मदत केली पाकिस्तानला, ड्रोन वगैरे देऊन वगैरे सगळं. मग आपल्यात एक म्हण आहे की बाबा दुश्मनाचा मित्र हा आपला दुश्मन. मग त्या धर्तीवर म्हणलं की आता ह्याच्या आपण काय करू शकतो, तर आपण काय बॉर्डरला जाऊन लढू शकत नाही किंवा काय नाही, आपण एक खारीचा वाटा उचलावा, एक छोटस काहीतरी करावं. तर टर्कीचे ऍपल आम्ही स्वतः इम्पोर्ट करतो टर्कीवरनं, म्हणजे इराण सगळ्या देशातनं करतो. तर म्हणलं की मग त्यांचं जर बॅन केलं, बायकॉट केलं, तर म्हणलं आता सगळ्यांना सांगण्यापेक्षा आपल्यापासून सुरुवात करावी. क्या बात आहे. आणि मग रविवार संडे पासून मी सुरुवात केली, 11 तारखेपासून बायकॉट. मग थोडं हे बनवले, पोस्टर्स वगैरे बनवले, मोबाईलवर टाकले सगळीकडं. आणि ते म्हणजे ती एक ठिणगी होती, ती पुण्यातलं पडली आणि अख्ख्या भारतभर आज सगळीकडं ती म्हणजे त्याचा वनवा खूप मोठा अख्ख्या भारतभर पेटला जो. सुयोगजी, पहिल्यांदा तर तुम्हाला हॅट्स ऑफ एका गोष्टीसाठी, कारण माहिती आहे सामान्य माणूस नेहमी हाच विचार करतो आम्ही काय करणार, त्याला करण्याची इच्छा भरपूर असते पण आपण काय करावं हे त्याला कळत नाहीये. पण एक सामान्य माणूस म्हणून तुम्ही बरोबर पाऊल उचललं त्यामध्ये आणि तुम्ही सांगितलं की शत्रूला मदत करणारा आमचे जीव घ्यायला, मदत करणाऱ्याला आमची कुठली मदत यापुढे नाहीये, तुम्ही हे केलं. पण बघा असं आहे, तुम्ही थप्पड मारली एकाला, लागलं दुसऱ्याला. पाकिस्तानातून तुम्हाला थेट धमकीचे फोन आले, ते काय सांगा? आज सकाळी एका न्यूज चॅनलला लाईव्ह होतो मी, तेव्हा 9:13 आणि 14 असे त्यांचे 8 मिस कॉल आले. मग लाईव्ह संपला आणि मी खिशात बघितलं तर 9+92चा नंबर होता तो. मग नंतर त्यांचं एक रेकॉर्डिंग आलतं व्हॉट्सअपला. मग त्याच्यावर त्यांनी देशाबद्दल मला वगैरे असं खूप म्हणजे शिवीगाळ आणि असं वेडवाकडं बोलला होता. मग मी पण नंतर त्याला काही फोन नाही केला, मी पण लगेच रेकॉर्डिंग केलं आणि जरा म्हणजे आपल्या हिशोबानेच त्याला परत त्याचं उत्तर, तो ज्या भाषेत बोलला होता त्याच भाषेत त्याला उत्तर दिलं. नाही, जे केलं ते योग्य केलं, पण त्याने फोन ठेवताना काय पैसे वगैरे मागितले का? नाही, फक्त धमकी दिली की तेरी पैसे ये सुरुवात हो गई असं तो डायरेक्ट म्हणला. तूने सुरुवात की असं म्हणला. ठीक आहे, पण आज तुम्ही एक पाऊल उचलल्याच्या नंतर संपूर्ण देशात सोशल मीडियावर सगळीकडे बायकॉट तुर्कस्तानची ही सगळी मोहीम सुरू झालेली आहे आणि निश्चितपणे त्याचे काय परिणाम होतील या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही सोबत राहा, मला अनेक प्रश्न तुम्हाला त्याच्याबद्दलचे विचारायचे आहेत. पण या चर्चेमध्ये मला सहभागी इतर पाहुण्यांना सुद्धा करून घ्यायचं आहे. आता आपल्यासोबत विश्वास पाठक जोडले गेलेले आहेत. विश्वासजी, खरं तर ही सगळी मोहीम सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य माणसानं त्याच्या स्वतःच्या डोक्यातनं त्याने उभी केली होती, सरकार याच्यामध्ये नव्हतं. पण आता सरकार सुद्धा कदाचित उतरलंय असं म्हणूया, कारण आता थोड्या वेळापूर्वी सरकारने एक निर्णय घेतलेला आहे, तो पण आपण सांगूया. भारतानं सिलेबी एव्हिएशन या तुर्की कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे, ज्यामुळे ती भारतातल्या विमानतळांवरची देखभाल आणि जमीन हाताळणीच्या कामातून प्रभावीपणे ती बाहेर पडणार आहे. का भारत सरकारला हा निर्णय घ्यावा लागला? यांना ह्या थपडेची गरज होती का? तुम्ही जे म्हणताय विलासजी, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनने आता एक सर्क्युलर काढलं आणि त्यांनी तुर्कीची जी कंपनी आहे जे ग्राउंड हँडलिंगचं काम करतं त्याला बॅन केलेलं आहे. मला असं वाटतं की भारताची आणि आपल्या शासनाची देखील भूमिका फार योग्य आहे. आमचे राजीव चंद्रशेखर जे मोठे नेते आहेत त्यांनी देखील याच्याबद्दल भूमिका स्पष्ट केलेली आहे. दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे की राष्ट्रप्रथम ही आमची पॉलिसी आहे. बघा, भारतीय जनता पक्ष असो किंवा सरकार असो, राष्ट्रप्रथम हीच पॉलिसी आहे. त्याच्यामध्ये व्यापारात कोणाला फायदा नफा होईल याचा विचारच होत नाही. 1999 मध्ये जेव्हा पोखरणचं हे झालं होतं, परीक्षण झालं होतं, तेव्हा अटलजींना पूर्ण जगाने म्हटलं होतं की आम्ही तुमच्यावर सँक्शन्स लादू. तेव्हा काही आपली अर्थव्यवस्था 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाची नव्हती. तरी अटलजींनी तो निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रप्रथम याची आपल्याला प्रचिती आली. सिमिलरली आता देखील 22 एप्रिलला ज्या प्रकारे निर्गुणपणे धर्म विचारून आपल्या 26 लोकांना मारलं, त्याच्यानंतर देशामध्ये प्रचंड अशी लाट आहे आणि त्या लाटाची जी काही प्रतिक्रिया ही आपल्याला दिसते. झेंडे साहेबांचं अभिनंदन करतो
की त्यांच्यासारख्यांनी अशी हिंमत दाखवली आहे, त्यांना सरकार पूर्णपणे मदत करेल, सपोर्ट करेल. मात्र दुर्दैवाने काँग्रेसनी, आपण टीव्हीवर बघतोच आहे, मग ते जयराम रमेश असो आणि पवन खारा असो, ज्या प्रकारे त्यांना प्रश्न जेव्हा विचारला तुर्कीच्या याच्याबद्दल, तेव्हा ज्या प्रकारे ते बिथरले, मला असं वाटतं की ही अशी घडी आहे, प्रत्येक पक्षांनी, प्रत्येक नागरिकांनी सरकारच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि ज्या तुर्कीने असं दुस्साहस केलं, ज्या पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न केला, त्या तुर्कीला आणि अझरबैजानला आपल्याला धडा शिकवणं आवश्यक आहे. आता खरं तर अनेक मुस्लिम देश आहे, पण मुस्लिम देशाने देखील पाकिस्तानला दहशतवादी देश समजून त्यांना दूर ठेवलं. मात्र तुर्कीला विनाशकाले विपरीत वृद्धी झालेली आहे. तुर्की सोबत, अझरबैजान सोबत आपल्याला म्हणजे ट्रेड सरप्लस आहे, म्हणजे आपण त्यांना जास्त एक्सपोर्ट करतो, इम्पोर्ट कमी करतो. त्यामुळे आता आपण त्याचं इम्पोर्ट घ्यायला बंद केलं आणि एक्सपोर्ट आपलं जर थांबवलं तर नक्कीच त्यांचा आर्थिक कणा देखील त्याच्यावर परिणाम होणार आहे. बर, ठीक आहे. मला याच्यात आणखी प्रश्न आहेत, मी ते विचारतो, तुमच्याकडे येतो. पण मला या चर्चेमध्ये बालाजी गाढे पाटील यांना विचारायचं आहे, बालाजी गाढे पाटील हे काय आहे नेमकं? म्हणजे तुर्कस्तानच्या बद्दल काय भूमिका असावी भारतीयांनी सांगितलं, बायकॉट तर बायकॉट. काँग्रेसमध्ये एवढं कन्फ्युजन का आहे? काँग्रेसच्या नेत्यांना काल जेव्हा विचारलं की तुमची याच्या स्टँड काय तुमचा, तर दोन नेते एकमेकांकडे माईक सरकवत होते, तुम्ही बोला, तुम्ही बोला, तुम्ही सांगा. कन्फ्युजन आहे, स्टँड ठरलेला नाहीये, काय नेमकी परिस्थिती काय? तुर्कस्तानवर बहिष्कार घालावा की नाही, काय तुमचं मत आहे? याबाबत कुठलंही कन्फ्युजन काँग्रेस पक्षामध्ये नाहीये विलासजी. सगळ्यात महत्वाचा विषय, काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की देशाच्या सार्वभौमत्वासाठी सरकार जे जे करेल, देशाच्या राष्ट्र सन्मानासाठी सरकार जे जे करेल, त्या सरकारच्या सर्व निर्णयाच्या सोबत आम्ही विरोधी पक्ष म्हणून भक्कम पद्धतीने उभे आहोत. हे आम्ही लेखी स्वरूपामध्ये सुरुवातीला सांगितलंय आणि आताही सांगतोय, त्यामध्ये कन्फ्युजन असण्याचं काहीही कारण नाहीये. पण मुळात मुद्दा असा आहे की तुर्कीला बायकॉट, 100% बायकॉट आमचं त्याला समर्थन आहे. मी ज्या नागरिकांना समोर येऊन हे करावं लागलं, सरकारला हे शहाणपण आधी सुचलं नाही. सुयोगजींसारख्या या देशातल्या खऱ्या नागरिकाला समोर येऊन ते करावं लागल्याच्या नंतर सरकार जागं झालं, तोपर्यंत सरकारला सुचलं नाही, ही खरी शोकांतिका आहे. दुसरा मुद्दा असा आहे की टर्कीला बायकॉट केलं पाहिजे, अझरबैजानला बायकॉट केलं पाहिजे, हे ठीक आहे. पण त्याचबरोबर जो सर्वात मोठा पाकिस्तानला समर्थन, ज्यांनी लढाऊ विमानं पुरवली, त्याचबरोबर एअर डिफेन्स सिस्टीम पुरवली आणि काश्मीरच्या मुद्द्यावरती ज्यांनी समर्थन केलं आणि भारताचा सर्वात मोठा व्यापार ज्यांच्यासोबत चालतो, त्यांना बायकॉट करण्याबद्दल सरकार का भूमिका घेत नाही, हा सुद्धा एक प्रश्न आहे. तुमचा रोग म्हणजे चीन बद्दल मी बोलतोय, क्लिअर करा. चीन बद्दल मी बोलतोय, एक मिनिट, चीन बद्दल बोलतोय. मला एक आकडेवारी द्यायची आहे. जसं की टर्की बरोबर आपला फक्त $10.43 अब्ज वार्षिक व्यापार होतो, त्यामध्ये $6.65 अब्ज आपण विकतो त्यांना आणि $3.78 अब्ज त्यांच्याकडनं विकत घेतो. ठीक आहे, इथं बायकॉट केलं, आम्ही सरकारच्या सोबत होतो. दुसरा मुद्दा, अझरबैजान सोबत फक्त $1.5 अब्ज होतो. पण मुद्दा असा आहे की चीन सोबत तब्बल $127.7 अब्ज व्यापार होतो. विलासजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, यामध्ये भारत विकतो फक्त $14.3 अब्ज आणि चायनाकडनं घेतो $113.5 अब्ज. जर हेच धोरण तुर्कीबाबत आहे, आम्ही सोबत आहोत, हे चीन बरोबर सुद्धा असलं पाहिजे. तिथं खरी चीनची नांगी तुटल, कारण तब्बल भारत आणि चीनमध्ये $113 अब्ज चीन आपल्याला वार्षिक विकतं. हे 2023-24 आर्थिक वर्षातली आकडेवारी आहे. त्यामुळे मला इतकंच म्हणायचंय की अमेरिकेने मोदींना फटकारून त्या ठिकाणावरती स्वतः पत्रकार परिषद जाहीर करून ही सीज फायर केल्याच्या नंतर सोशल मीडियावरती सरकारच्या विरोधामध्ये सर्वसामान्य लोक जी नाराजी व्यक्त करायला लागले, ती बाजूला करण्यासाठी IT सेलनं भाजपच्या केलेला हा नवा प्रोपोगांडातनं मग काहीतरी दोन देशात त्यांना विरोधच आहे. पण मग चीन बद्दल तुम्ही भूमिका का घेणार नाहीत, हा सुद्धा मुद्दा आहे. ट्रम्प भारतामध्ये नका म्हणतायत, मला याची उत्तरं मिळाली पाहिजे. निश्चित 2 पाहुणे आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत, ते या सगळ्याबद्दलचं आर्थिक विश्लेषण करतील. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनिल जोगळेकर आपल्यासोबत आहेत आणि डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे आपल्यासोबत आहेत. मला त्यांना चर्चेत आणू द्या, मी तुमचा प्रश्न भाजपला नक्की विचारणार आहे. पण सुरुवात मी मिलिंद कांबळे सरांपासून करेन. कांबळे सर, खरं तर आता बहिष्काराचं हे जे अस्त्र उगारलं गेलेलं आहे,
सामान्य माणसाच्या पातळीवर सामान्य माणसानं घेतलेला हा पुढाकार आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये हे अस्त्र किती प्रभावी ठरू शकतं भारताच्यासाठी, याच्यामुळे आपण आपल्या शत्रू राष्ट्राला मदत करणाऱ्या आपल्या शत्रू राष्ट्रावर किती मोठा जरब बसवू शकतो, आपण त्यांना वठणीवर आणू शकतो का? आता जे सगळ्या भारतीय व्यापाऱ्यांनी पुढे येऊन जे असहकाराचं जे अस्त्र जे वापरलेलं आहे आणि त्या असहकारामध्ये किती मोठी ताकद आहे हे आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे याचा व्यापारावरती मोठा परिणाम होईल, त्याचा फटका बसेल. जर आपण स्थूल मानाने काही स्टॅटिस्टिक्स जर आपण बघितले तर हे तिन्ही जे देश आहेत, आता तुर्की असेल, अझरबैजान आणि पाकिस्तान, म्हणजे पाकिस्तान सोबत तर आपला एकदम मिनिस्कूल ज्याला म्हणता येईल 0.06% हा आपला व्यापार त्यांच्या सोबत होता. त्यामुळे तो तर आता पूर्णपणे शत्रू राष्ट्र असल्यामुळे तो तर पूर्ण व्यापार बंद झालेला आहे, ज्याचा भारतावरती काही एक परिणाम होणार नाही. दुसरा जो मुद्दा आहे टर्कीचा, आता टर्कीच्या सोबत आपले खूप एन्शियंट रिलेशन्स आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे ऑफिशियल बायलॅटरल रिलेशन्स डायलॉग जो आहे तोही आपला जुना टर्कीच्या सोबतचा आहे. इतिहास पण आहे टर्कीला. आपण तुम्ही तुमच्या ओपनिंग रिमार्क मध्ये म्हटलं की मध्ये जो भूकंप झाला होता तेव्हा आपण कशी मदत केली, परंतु त्यांनी ती लक्षात ठेवली नाही आणि त्यांचे जे सोंगार ड्रोन जे आहेत 400 ड्रोन त्यांनी आपण पाडल्याचं रेकॉर्ड आपल्याकडे आहे, ते त्या पाकिस्तानला त्यांनी मदत केली. म्हणजे ही त्यांची सगळ्यात मोठी ही चूक हे पुढे भविष्यामध्ये असणार आहे. आता टर्कीच्या सोबतचा जो आपला व्यापार जो आहे, त्या व्यापार हा आपल्या एकूण व्यापाराच्या, जो आपला एक्सपोर्ट आहे आणि इम्पोर्ट हा जो आपला एकूण व्यापार आहे, त्या व्यापाराच्या फक्त 1.5% हा एवढा फक्त व्यापार आपला टर्की सोबत आहे. त्यामुळे जर आपण ते जर बंद केलं तर आपल्या अर्थव्यवस्थेवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्यांच्यावर किती परिणाम होऊ शकतो? त्यांना आपण गुडघ्यावर आणू शकतो का? आपल्यात ती ताकद आहे का? येस. आता आपला जो व्यापार आहे ज्याच्यामध्ये मेजर आपण ऍपल मागवतो, आपण त्यांच्याकडून मार्बल मागवतो, काही पेट्रोकेमिकल्स हे मागवतो आणि ते जर आपण त्यांच्याकडून नाही घेतले तर आपल्यासाठी खूप सारे पर्याय त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे आपलं काही फरक पडत नाही, त्यांचं मात्र नक्की त्यांच्यावरती फरक पडेल असं मला वाटतंय. आता अझरबैजान तर हा तर एकदमच छोटा देश आहे. ओके, त्याच्यासोबतचा जो आपला व्यापार जो आहे तो आपल्या एकूण व्यापाराच्या 0.02% एवढा आपला त्यांच्यासोबतचा व्यापार आहे. म्हणजे ओव्हरऑल या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जो ज्याला धडा शिकवणं असं म्हणतात आणि ते असहकाराच्या माध्यमातून आपण जे केलेलं आहे, झेटे जे आपले व्यापारी आहेत आणि अशा सगळ्या व्यापाऱ्यांचं, दिल्ली मधले व्यापारी आहेत आणि राजस्थान मधले मार्बलचं काम करणारे व्यापारी आहेत, या सगळ्यांनी पुढे येऊन या संदर्भातली जी मोठी भूमिका घेतलेली आहे याचा एक मोठा फटका जो आहे तो त्यांना बसणार आहे. आता त्याच्यातली दुसरी बाजू मी तुम्हाला सांगतो की भारतीय कंपन्यांची काही गुंतवणूक त्या ठिकाणी आहे. विशेषतः जे जुबिलियंट फूड जे आहे, ही जुबिलियंट फूड जी कंपनी आहे, हरी भारतीय माझे मित्र आहेत त्यांची, तर त्यांची एक 1440 कोटी रुपयाची गुंतवणूक ही टर्कीमध्ये झालेली आहे. त्यांचा जो डॉमिनोज नावाचा जो ब्रँड आहे त्या ब्रँडसाठी त्यांनी तिथला एक लोकल ब्रँड अक्वायर केलेला आहे, त्यासाठी त्यांची ती झालेली गुंतवणूक आहे. तर बघूयात पुढे काय होत आहे. परंतु मेजर म्हणजे सन फार्मा असेल, ऑटोमोबाईल कंपनीज ज्या आहेत, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, बजाज ऑटो असेल, अशा काही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर कंपन्यांचेही सेल्स ऑफिसेस आणि काही छोटे मोठे रिसर्च आणि च्या गोष्टी ह्या त्या ठिकाणी चालतात. पण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर केवळ टर्की सोबत आपल्या एकूण व्यापाराच्या 1.5% व्यापार होतो आणि तो व्यापार जर भारताने बंद केला आणि तर भारताला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये नुकसान किंवा हे व्हायचं कारण नाही. उलट पक्षी या देशांना मात्र याचा मोठा फटका बसू शकतो. नक्कीच, आणि तोच मेसेज भारतीयांना वाटतंय की आपण द्यावा, कारण यांनी आपल्यासोबत बेईमानी केली. अनय जोगळेकरांना मला विचारायचं आहे, अनयजी बघा, संकटाच्या काळात धावून जाणारा हा भारत होता, पण त्या उपकाराची परतफेड त्यांनी कशा पद्धतीने केली तर आपल्या शत्रूला ड्रोन देऊन केली. आता भारतीय असं म्हणतात
की या सगळ्या बेईमानांवर तुम्ही बहिष्कार टाका आणि म्हणून बॅन टर्की आणि बहिष्कार हे सगळं सुरू आहे. या सगळ्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? आपण खरंच त्यांना या पद्धतीनं धडा शिकवू शकतो का, किंवा आता सरकारला सुद्धा पुढे येऊन त्याच्याबद्दलचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे? या चर्चेचे दोन भाग आहेत. एक की तुर्की विरुद्ध चीन, म्हणजे तुर्कीबाबत आपण काय करू शकतो आणि तोच न्याय आपण चीनला लावू शकतो का, आणि यातला ऐतिहासिक चीनचा मुद्दा आपण लक्षात नंतर घ्यायला घेऊ. पाहिजे. हां, हो, आधी नाही, टर्की. मी त्याच्याकडेच होते तुर्कीबद्दलच बोलतोय. तुर्की आणि भारतातले संबंध अतिशय महत्वाचे आहेत, कारण तुर्कीचं ओटोमन साम्राज्य आणि भारतातले मुघल हे एकाच ठिकाणून आलेले लोक आहेत, आणि तेव्हा त्या काळापासून दोघांच्यातले संबंध आहेत. जी खिलाफत चळवळ भारतात झाली ती काही भारताच्या स्वातंत्र्यासाठी झाली नाही, ती तुर्कीमध्ये इस्लामिक सत्ता स्थापन होण्यासाठी झाली. आणि जिन्नांना जो तथाकथित सेक्युलर पाकिस्तान अभिप्रेत होता तो देखील तुर्कीच्या कमाल मुस्तफानी तिथे जी व्यवस्था केली होती, आणि त्यामुळे भारतातले सेक्युलरवादी फुटीरतावादी मुस्लिम असतील किंवा इस्लामिकवादी असतील त्यांचा आदर्श कायम तुर्की राहिलेला आहे. मधला 80-90 वर्षाचा काळ तुर्की हा एक आधुनिक सेक्युलर देश होता, त्यामुळे हा प्रश्न फारसा आला नाही. दोघं वेगळ्या गटात होते पण चांगले संबंध होते. पण खास करून गेल्या 7-8 वर्षामध्ये तुर्कीचे अध्यक्ष रजीब तय्यब अर्दवान यांनी एक दुसरा इस्लामिक ब्लॉक तयार करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. म्हणजे सौदी अरेबिया, UAE जे भारताचे अतिशय जवळचे मित्र देश आहेत त्यांना समांतर असा एक ब्लॉक चालवायचा प्रयत्न केला, आणि त्याच्यात पाकिस्तान हा अतिशय महत्वाचा देश आहे. आणि त्यामुळे तुर्कीनी पाकिस्तानला नुसती शस्त्र पुरवलेली नाहीत, आता शस्त्रास्त्र ही इंडस्ट्री झालेली आहे, आणि प्रत्येक देश जो शस्त्रास्त्र निर्मिती करतो त्याची शस्त्रास्त्र अनेक देशात जाऊ शकतात. पण पाकिस्तान आणि तुर्की यांचं नातं म्हणून हे भावाभावांचं नातं आहे, आणि त्यामुळे हा त्यातला पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, तुर्की हा तेल लावलेला पैलवान आहे. म्हणजे तुर्की अशा प्रकारच्या अनेक गोष्टी करतो, पण आता सिरियात नवीन सरकार आणण्यातही तुर्की आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात मध्यस्थी करणाराही तुर्की आहे. अमेरिका आणि रशियामध्ये त्यामुळे तुर्की एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या चाली खेळत असतो. त्या चाली आपल्याला ओळखणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, तुर्कीला आपण धक्का अशासाठी देऊ शकतो, याचं कारण ह्या जे तुर्कीचं धोरण राहिलेलं आहे इस्लामवादाचं, त्याच्यामुळे तुर्कीची अर्थव्यवस्था अतिशय घायकुतीला आलेली आहे. 10 वर्षापूर्वी एका लिराची किंमत 30 रुपये होती, आज ती ₹2.25 आहे. आणि मला आश्चर्य वाटणार नाही, तुर्कीची अशीच जर प्रगती सुरू राहिली तर 1 रुपया म्हणजे 5 लिरा वगैरे अशी प्रकारची, जशी पाकिस्तानची आजची अवस्था आहे तशी होईल. आणि त्याच्यामुळे तुर्कीला अद्दल घडवणं सोपं आहे, कारण त्यांची अर्थव्यवस्था आधीच घरंगळलेली आहे. 3,30,000 भारतीय पर्यटक जातात, जे सहज थांबवणं शक्य आहे, कारण त्यांच्यासाठी इतरही ठिकाणं असू शकतात. याच्यामध्ये मार्बल आणि सफरचंद सारख्या गोष्टी आहेत की ज्या आपण दुसरीकडनं शोधू शकतो. म्हणजे त्याला काय असं नाही की ते आपण फक्त तुर्कीकडनंच घेऊ शकतो. आणि त्यामुळे त्याचा बहिष्कार केला तर तुर्कीला खूप मोठा झटका बसू शकतो. ती आपली क्षमता आहे आणि आपण ते केलं पाहिजे असं मला मत आहे. एकच गोष्ट, हे रजीब तय्यब अर्दवान आहेत, हे 2010 साली तेव्हा भारतात आले होते आणि 2017 साली आले होते. एकदा काँग्रेसचं किंवा युपीएचं सरकार होतं, एकदा भाजपचं आणि एनडीएचं सरकार होतं. आणि त्यामुळे दोघांनीही त्यांच्याशी संबंध सुधारण्यासाठी एक महत्वाची भूमिका बजावली होती. पण तो तुर्की वेगळा आहे आणि आत्ताचा तुर्की गेल्या 5-6 वर्षातला वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे हे धोरण ठरवण्यात सगळ्या राजकीय पक्षांनी आपल्या एकत्र भूमिका घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. बरं, एक प्रश्न फक्त, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची खूप चर्चा आहे. खलिफा बनण्याची जी अतिमहत्वाकांक्षा आहे या अर्दोगनची, त्या महत्वाकांक्षेतनं हा थेटपणे पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिले, कारण पाकिस्ताननं पाठिंबा दिला खलिफा असण्याच्या त्या भूमिकेला. ते किती महत्वाचं आहे? मला विचारलं? हो हो हो. हे काय झालं, कारण पाकिस्तान हा कायम 1980च्या दशकापासून सौदी अरेबिया आणि UAE हा सगळा वहाबी इस्लामचा पुरस्कर्ता राहिला होता. पण 9/11चे दहशतवादी हल्ले आणि त्याच्यानंतर अरब स्प्रिंग, अरब राज्यक्रांत्यानंतर या सगळ्या आखाती अरब देशांनी दहशतवादाचा पाठिंबा पूर्णपणे काढून घेतला. आणि मग त्यामुळे पाकिस्ताननी तुर्कीशी आपली जवळीक वाढवली. हे जे कनेक्शन होतं, जसे म्हटलं की मुघल आणि ओटोमन हे सगळे एकाच मंगोल म्हणजे त्या गवताळ प्रदेशातून आल्यामुळे इम्रान खान यांनी हे भावनिक नातं निर्माण केलं. तुर्कीच्या सिरियल, तुर्कीचे सिनेमे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आले आणि त्याच्यातनं ही नातं तयार झालेलं आहे. आता खरं हे अरदवान यांना कळायला पाहिजे की भावनेपेक्षा व्यवहार महत्वाचा असतो, पण त्यांना जर कळत नसेल तर त्यांना ते समजावून सांगण्याची भूमिका भारतीयांनी घेतली पाहिजे. ठीक आहे. विश्वास पाठकांना मला विचारायचं आहे, पाठकजी, काँग्रेस काय म्हणतात तुम्ही ऐकलं? ते म्हणतात ठीक आहे, तुर्कीला बायकॉट तर आम्ही पण बायकॉट म्हणतो, काही हरकत नाही, पण हाच नाही मग तुम्ही
पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनच्या बद्दल अवलंबणार आहात का? त्या चीनचं तुम्ही काय करणार आहात? त्याच्याबद्दलची भूमिका काय तुमची? बघा, चीननी स्पष्ट भूमिका घेतलेली पाकिस्तानच्या बाबतीत, जी तुर्कीने आणि अफजल भाईजानने घेतली, त्यामुळे आपण चर्चा करतोय. बघा, भारताने तुर्कीबद्दल देखील शासकीय लेव्हलला जसं मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनचं एक सर्क्युलर आहे तेवढं एक काढलं. मात्र प्रत्येक देशाशी तुम्ही जेव्हा करार तोडता तेव्हा बायोलॅटरल ॲग्रीमेंटचे रिपरकेशन देखील बघावे लागतात. चायना हा आपला दुश्मन आहेच, मात्र आजच्या स्थितीमध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन्समध्ये चायना आणि भारत हे डॉमिनंट प्लेयर्स आहेत. आणि म्हणूनच आपण अनेक गोष्टींवर मेड इन चायना जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावर आपण बंधनं टाकलेलीच आहेत. त्यामुळे एकदम ओव्हरनाईट आपण असे डिसिजन घेऊ शकत नाही. विश्वासजी मुद्द्यावरती बोला. पाकिस्तानला शस्त्रसाठा पुरवण्याचं काम, काश्मीरच्या बाबत पाकिस्तानचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती भक्कमपणे समर्थन करण्याचं काम चीन करतंय. आणि आपल्यावरती जेवढे हल्ले झाले त्यांच्याकडनं त्यातले सर्वाधिक शस्त्र चीनच त्यांना पुरवलेले आहेत. मग चीनबाबत तुमची काय भूमिका आहे? आणि $100 अब्ज, $113 अब्ज आपण आयात करतो त्यांच्याकडनं. आकडा करतो का? एवढा मोठा आकडा येतो तो. त्यामुळे त्या मुद्द्यावरती बोला. फक्त देशात तुमची जी नाचक्की झाली आहे, ट्रम्पनं व्यापाराचं कारण देऊन रोखलं म्हणायचं आणि दुसरीकडे आपण काहीतरी चुकीचं सांगायचं आणि त्यातनं सोशल मीडियावरती तुमच्या विरोधात आलंय म्हणून हे सगळं आहे का? मग खरंच तुम्हाला भारत विरोधी काम करणाऱ्या देशांच्या बाबत भूमिका घ्यायची आहे. आणि जर ती भूमिका घ्यायची असेल तर तुम्हाला चायनाचं कंबरडं मोडण्याची संधी आहे. मी विचारतो, आम्ही सोबत आहोत तुमच्या, आम्ही सोबत आहोत. विश्वासजी, नाही ऐका पाटील साहेब, मी काय बोललो तुम्ही मला वाटतं ऐकलं नाही, परत रिपीट करतो. प्रत्येक देशाचे बायोलॅटरल ज्या काही ट्रिटीज असतात त्या ब्रेक करण्याची काही पद्धत असते, ओव्हरनाईट करता येत नाही. आज आपण अझरबैजान आणि तुर्कीबद्दल बायोलॅटरल ट्रिटी तोडलेले नाही आहेत. एक इंडिकेटिव्ह म्हणून मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडनं आपण त्यांच्या एका कंपनीचं काम बंद केलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी करायच्या भारत सरकार करतच आहे. म्हणून परत सांगतो की अनेक गोष्टी मेड इन चायना आपण अलाउ करत नाही. भारताची स्पष्ट भूमिका आहे. आणि आज भारत, अमेरिका आणि चायना हे जे त्रांगडं आहे आणि व्यापारावर याची जी रिपरकेशन्स आहे ह्याचे ओव्हरनाईट काँग्रेसने म्हटलं म्हणून होत नाही. मला मुद्दा आहे की काँग्रेसची याच्या बाबतीत भूमिका काय आहे? काँग्रेसची भूमिका काय आहे? एखाद्या झेंडेसारखा एक व्यापारी देखील भूमिका घेतो आहे आणि तुमचे जयराम रमेश, तुमचे पवन खेरा घाबरतात बोलायला. तुम्ही घ्या ना भूमिका. सामान्य नागरिक जेव्हा भूमिका घेतो आहे तुर्कीला बायकॉट करायला पाहिजे, कारण वाटतं का तुम्हाला? सरकार धार्मिक कारण काम वाटतं करेल ते करण्यामध्ये काही सिस्टम असते, पद्धती असते, त्या पद्धतीला स्वीकारूनच ती सिस्टम चालवली जाईल. ठीक आहे बालाजीराव, कुठल्या गोष्टींना तुम्ही बॅन केलं? हा सर, बालाजीराव, खरं बघा हे ट्रायंगल कसा आहे. सोलार पॅनल्स, सोलार असो, अनेक गोष्टी असो, मेड इन चायना आपण अलाउच करत नाही. बेसिक गोष्टी जरा अभ्यास करून बोला पाटील साहेब, हवेत बोलू नका. काँग्रेसची भूमिका काय सांगा? हवेत बोलत नाही. तुर्कीच्या प्रोडक्ट्सवर आपण बंधनं आणणार की नाही? जयराम रमेश आणि पवन खेरा यांनी का बरं ठेवलं? राहुल गांधी का बरं त्याच्यावर भूमिका घेतली सांगा ना. बीजेपी कडनं राजीव चंद्रशेखर असो, देवेंद्र फडणवीस असो, यांनी भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रपती विचारतो एक मिनिट मला. हा बालाजीराव, मुद्दा हा आहे. तुम्ही आता इथं भूमिका जाहीर केली, पण पक्ष म्हणून ती भूमिका जाहीर करताना आज जे सगळ्या देशाला अवघडले पण दिसलं की काय करावं, त्याचं कारण असं आहे का? तुर्कीच्या बद्दल जर आपण बोललो, आक्रमक भूमिका घेतली तर मग आपला वोटर नाराज होईल, ही काही भीती आहे का? काय राजकारण आहे? नाही, विलासजी, मला इथं अत्यंत आत्मविश्वासानं सांगायचंय की काँग्रेस धर्माधारित वोटरवरती विश्वास ठेवत नाही. या देशातल्या सगळ्या धर्माचे लोक ही आमची आहेत आणि आम्ही त्या पद्धतीनंच त्यांच्याकडे पाहतो. वोटर नाराज होईल आणि धर्माचं राजकारण करणं हे संघ आणि भाजप प्रणित राजकारणाचा परिपाठ राहिलेला आहे. त्यामुळं मला ह्या चर्चेला एका गंभीर मुद्द्याकडे, तुम्ही म्हणता पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध हे सोल्युशन होऊ शकत नाही. युद्ध करू नका. युद्ध केल्यानंतर युद्ध का केलं? युद्ध थांबवल्यानंतर युद्ध का थांबवलं? त्यांचं म्हणणं आहे. हा ठीक आहे, आपण राजकीय चर्चा नाही, आपण युद्ध थांबवलं. युद्ध हे तुम्ही थांबवलेलं नाही. तिथून डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं स्टॉप इट. डोनाल्ड ट्रम्पने स्पष्ट केलं, तुम्ही मध्यस्थ केली नाही. ज्ञान दिसून येतंय इथं. मिलिटरीच्या अधिकाऱ्यांच्या लेवलवर युद्ध थांबवलेल्या पॉज आहे, युद्ध थांबवलंच नाहीये. एक मिनिट, तुम्ही त्या डोनाल्ड ट्रम्पचं गाता, डोनाल्ड ट्रम्पने स्वतः म्हटलंय विश्वासजी थांबवतो. बालाजीराव,
डोनाल्ड माझं ट्रम्प पूर्ण करू यांच्यावर द्या. विश्वास पूर्ण ठेवून आपण डिबेट करायला लागलो ना, सगळ्यांची अडचण होईल. नाही, नाही, 4 दिवस नाही, त्यांची ऐका अडचण सर, झाली, विलासजी, आज तुमची अडचण होऊ शकते, विलासजी, कारण माझं डोनाल्ड पूर्ण ट्रम्प करू आता द्या. असं नाही, म्हणाले मी मध्यस्थीच केली नाहीये, त्यामुळे त्यांना ऐका ना, विषय काय? त्यांच्यावर जाऊ सर, नका, सर, म्हणजे सर, तुमची मला- अडचण होईल, त्यांची होईल. विलासजी मला अगोदर पूर्ण तरी करू द्या ना, की बोला, बोला, मला बोला. काय म्हणायचंय ते मला बोलू तरी द्या. बोला बोला. डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले आणि आता काय म्हणतायत, त्यापेक्षा माझं म्हणणं हे आहे की त्यांनी सांगितल्यावरती सीज फायर होतं आणि त्यावरती भारताचे पंतप्रधान देशाला संबोधून बोललेल्या भाषणामध्ये एकही शब्द काढत नाहीत. वरून अमेरिका आपली भूमिका ठरवते, कारण ती त्याबद्दल fact होती. भारताचे ते सांगतोय आज डोनाल्ड ट्रम्प युटर्न मारलेला आहे, ते फॅक्ट एक मिनिट, त्यांचं म्हणणं पूर्ण होतं. डोनाल्ड ट्रम्पचं विश्वाजी, त्यांचं म्हणणं मी पूर्ण वेळ देतो तुम्हाला, मी तुम्हाला वेळ देतो. चुकीचीच आहे. विश्वास पाठक भाजपच्या संस्कृतीप्रमाणे मध्ये मध्ये लुडबुड करू नका, माझं पूर्ण ऐका. तर त्याबद्दल भारताला संबोधून बोलत असताना देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रप्रथम म्हणत देशाला क्लॅरिफिकेशन दिलं नाही, त्यामध्ये अमेरिकेला सांगितलं नाही, त्यांना ठणकावलेलं नाही. हा देशाच्या राष्ट्रीय प्रतिमेचा सुद्धा विषय आहे. त्यामुळं देशाच्या राष्ट्रीय प्रतिमेच्या बाबतीमध्ये ह्या सरकारच्या ठोस भूमिका नाहीयेत, अभिव्यक्तीच्या बाबतीमध्ये सार्वभौमत्वाच्या बाबतीमध्ये ठोस भूमिका नाहीयेत. प्रत्येक गोष्ट ही निवडणूक जिंकण्यासारखी आणि प्रचारासारखी नसते, हे भारतीय जनता पक्षानं समजून घ्यावं आणि सरकार मी उत्तर घेतो. मला 2 मान्यवरांना विचारायचं, ही चर्चा थोडीशी एवढंच मला सांगायचं. पक्षीय पातळीवरती फार न जाऊ देता मला वेगळे मुद्दे चर्चेत आणायचे. पटकन विश्वाजी तुमचं उत्तर द्या आणि मग मला ही राजकीय चर्चा थोडीशी थांबवतो, वेगळे मुद्दे मला घ्यायचे. विश्वाजी प्लीज. नाही, मला काँग्रेसची ही हास्यास्पद जी भूमिका आहे, पहलगाम झाल्यानंतर युद्ध करू नका, युद्ध सोल्युशन नाही, ही यांची भूमिका. युद्ध सुरू झाल्यानंतर आणि युद्ध जेव्हा बंद झालं लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर, आता बालाजीराव तुम्ही ऐका ना त्यांचं, बालाजीराव त्यांचं ऐका ना. त्यांनी ट्विटचा आधार घेतला. डोनाल्ड ट्रम्प आणि संजय राऊत हे बेभरोसेचे आहेत, हे सिद्ध झालं आज डोनाल्ड ट्रम्पनी तेच म्हटलं की मी त्याच्यात मध्यस्थी केलीच नाही, ज्या गोष्टी घडल्याच नाही त्या प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये तुम्ही पक्ष कशा काय व्यक्त करणार, त्यामुळे फक्त विरोधाला विरोध करायचा. आता हे राजकीय वळणावर चाललंय सगळं. मी दोघांनाही थांबवतोय. ज्या प्रकारे राहुल गांधी तसे यांचे प्रवक्ते. ठीक आहे, मला ह्या चर्चेमध्ये लॉजिक असतं त्याच्यामध्ये. मला या चर्चेमध्ये थोडंसं आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या संदर्भात बोलायचं आहे. मिलिंद कांबळे सर, आज जगभरामध्ये एक व्यापार युद्ध सुरू आहे. या व्यापार युद्धाचा मोटिव्ह काय आहे? प्रत्येक देशाचा, सगळ्या महासत्ता उतरल्यात, आपले आर्थिक हितसंबंध. कालपर्यंत जे ट्रम्प म्हणत होते, आपल्याला सांगत होते की मी व्यापार वाढवणार वगैरे, आज त्यांनी काय सांगितलं? ॲपल कंपनीला सांगितलं की तुम्ही भारतामध्ये जाऊन हे नका करू, म्हणजे तिथं जाऊन इन्व्हेस्टमेंट नका करू, कारखाने उघडे नका करू. या व्यापार युद्धाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताची भूमिका काय असणार? ठीक आहे, सीमेवरचा जो तणाव आहे तो निवळलेला आहे, पण जगभरात सुरू असलेले व्यापार युद्ध सुरूच आहे, तिथं आपला स्टँड काय असला पाहिजे? हे बघा, ह्या व्यापार युद्धाचा परिणाम हा त्या देशावरती होणार आहे. परंतु भारत आणि अमेरिकेमध्ये जे काही ज्याला काय म्हणता येईल, तुम्ही जेवढे कर लावाल तेवढे आम्ही कर लावू, अशा प्रकारचा रेसिप्रोकल त्यांचा प्रस्ताव होता. त्याच्यातली काही ना काही चर्चा होईल आणि ती निघेल. त्याच्यातला त्यांनी 3 महिन्यासाठीचा एक पॉज हा घेतलेला आहे. ओके, तर हा एक भाग. दुसरा जो भाग आहे या सगळ्या ह्याच्यामधला, की आर्थिक महासत्ता आणि आम्हीच जगाची सुपर पॉवर कशी होणार, याच्यामध्ये अमेरिका आणि चायना या दोघांच्या मधलं एक हे मोठं वॉर आहे. त्यामुळे तो जर तुम्ही तणाव बघितला तर तो सगळीकडचा आहे. पण आज तुम्ही भारतीय शेअर मार्केट असेल किंवा भारतातल्या इन्व्हेस्टरचे सेंटिमेंट जे आहेत हे जर आपण बघितले, तर ज्या दिवशी हा जे सीज फायर झालं, त्या सीज फायर झाल्यानंतरच तुम्ही शेअर बाजारातलं, म्हणजे ते एक नॉमिनल आहे सेंटिमेंट्स मार्केटचे, तेच एकमेव पॅरामीटर नाही. तर ते बघितलं तर भारतातली जी अर्थव्यवस्था आहे ही अतिशय स्ट्रॉंग आहे. कारण आपली एकतर एक्सपोर्ट ओरिएंटेड अर्थव्यवस्था नाही ज्या बाकीच्यांच्या आहेत. आता चायना जे आहे याची 100% एक्सपोर्ट ते मशीन आहे, मॅन्युफॅक्चरिंग मशीन आहे जगाचं, सगळ्यांचे कारखाने तिथे आहेत. जर पश्चिमेकडच्या देशांमध्ये जर डिमांड कमी झाली तर त्यांची अडचण होत असते. आणि तसंच भारताने सुद्धा कोविडच्या नंतर चायनाच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठी अँटी डम्पिंग ड्युटी
ज्याला म्हणता येईल पासून असे अनेक मेजर्स आहेत ते त्यांनी केलेले आहेत. कोविडच्या दरम्यान अनेक कंपन्यांनी जे आहेत ते भारतामध्ये छोटे छोटे उद्योग हे सुरू केलेत दुसरी सप्लाय चेन निर्माण करण्यासाठी. आणि हे जर आपण सगळं बघितलं तर आणि भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध आहे हे पूर्वीसारखे युद्ध नाही आहेत. कृपया करून पूर्वीचे युद्ध आणि आताचे युद्ध याचं कंपॅरिझन करू नका. ओके, आजचं युद्ध हे वेगळं आहे आणि भारताला युद्धामध्ये बांगलादेश याच्या लढण्यामध्ये गुंतवून ठेवायचं हा आंतरराष्ट्रीय डाव आहे. तो कोणाचा आहे मी नाव घेत नाही. आणि जेणेकरून भारत एक जे विकसित अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे. आज भारताचा जो व्यापार तर तुम्ही बघितला तर तो असेल किंवा एकूण हा भारताचं जे आज जीडीपीचा जो साईज बघितला तर हे सगळं बघता भारत हा भविष्यामध्ये एक मोठी शक्ती म्हणून उभं राहू शकतं. कारण भारताचं जे तो शहाणपणा आहे आता आपण निश्चित सर तो शहाणपणा आपण दाखवतोय. पण एक वेळ संपत आलाय म्हणून सर आपण मेक इन इंडिया वर भर दिलेला आहे. राष्ट्रप्रथम जसं अमेरिका म्हणतो अमेरिका फर्स्ट, आपण पण म्हणतो राष्ट्रप्रथम. या टेरिफ वॉरच्या मध्ये सेकंड विलासजी मला आपण मेक इन इंडियाचा उल्लेख केला म्हणून मला म्हणायचंय की भारतीय जनता पक्षाचे सरकार देशात जे आहे ते चायनाला विरोध करून मेक इन इंडियाला प्रोत्साहन देऊन त्याला काउंटर करण्यासाठी वापरणार आहे का नाही, हा एक माझा प्रश्न या ठिकाणावरती आहे. त्याचं उत्तर मला अपेक्षित आहे. बरं ठीक आहे सर, तो मुद्दा तोच होता सर. हा प्लीज सर, मी बोलू का? मेक इन इंडिया साठी आपल्याला किती मोठी स्पेस आहे या सगळ्या टेरिफ वॉर मध्ये? नाही, हे बघा, मेक इन इंडिया हा आपल्या भारतासाठीचा एक तो इनिशिएटिव्ह आहे जे आपलं मॅन्युफॅक्चरिंग काय आहे. चायनाचं जर तुम्ही स्ट्रॉंग होल्ड जर बघितलं तर ते मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि मास मॅन्युफॅक्चरिंग आहे. आणि आपण आज भारताचं आपलं देशाच्या जीडीपीतलं मॅन्युफॅक्चरिंगचं कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तर ते 17-18% आसपास आहे. आणि ह्या मेक इन इंडियामध्ये तेच आपण टार्गेट ठरवलेलं आहे की ते 25% आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं टार्गेट कसं घेऊन जाता येईल. आणि त्यासाठी इज ऑफ डुईंग बिझनेस पासून असे अनेक इनिशिएटिव्ह आहेत. प्रत्येक राज्यांमध्ये स्पर्धा कशा लागतायत, इन्व्हेस्टमेंट सगळेजण अट्रॅक्ट करण्यासाठी हा जो सगळा जो भाग आहे त्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग बूस्ट करणं आणि त्याला भारताला खूप मोठा स्कोप आहे. मी जे सांगत होतो भारताच्या 2 स्ट्रॉंग पॉइंट्स जे आहेत जगाने म्हणजे अमेरिकेने मागे बंदी घातली होती अटलजींच्या काळात तरी भारताचं काही बिघडलं नाही. त्याचं कारण असं 2 जे स्ट्रॉंग पॉइंट भारताकडे आहेत अर्थव्यवस्थेमध्ये, एक डोमेस्टिक सेव्हिंग आणि डोमेस्टिक मार्केट. आज जी डोमेस्टिक मार्केटची जी साईज आहे ती प्रचंड मोठी आहे. त्यामुळे ह्या टेरिफ वॉर मध्ये ठीक आहे थोडा टेम्पररी सेटबॅक असा थोडा फार असू शकतो, भारताला लॉंग टर्म त्याच्यामध्ये काही परिणाम होणार नाही. मला अनय जोगळेकरांकडून अगदी थोडक्यात 1 मिनिट आहे सर म्हणून मी तुम्हाला विचारतो. आपण मार्केट म्हणून प्रचंड मोठे आहोत, ही आपली शक्ती आहे. या शक्तीचा आपण जगामध्ये उभं राहण्यासाठी कसा वापर करू शकतो आणि आपल्या शत्रू राष्ट्रांना मेसेज देण्यासाठी नाद नाही करायचं हे सांगायचं समजा तर याचा आपण वापर करू शकतो का? निश्चितच. सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आंतरराष्ट्रीय राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या 2 पावलं पलीकडे. म्हणजे काळ जो जिकडे होता तो आज तिकडे असेल असं नाही. आणि अशा प्रकारच्या गोष्टी जशा इकडे होतात तशा तिकडे होतात. आणि त्याच्यामुळे असं जर झालं तर लगेच त्याच्यावर आपण बोट ठेवायला नको, जोपर्यंत ते भारताच्या राष्ट्रीय हितासाठी आहे. आणि राष्ट्रीय हितासाठी जर भारताचं मोठे बाजारपेठ किंवा भारताची लोकसंख्या त्याच्यावरचं सोशल मीडियावरचा आपला किलकिलाट याचा जर वापर करून समोरच्या देशाला झुकवता येत असेल तर निश्चित प्रयत्न करावा. या बाबतीत तुर्कीला आपण झुकवू शकतो. चीनला झुकवणे एवढी ताकद आपली नाहीये, ती ताकद वाढवावी आणि मग झुकवावं एवढंच माझं म्हणणं आहे. पण जिथे शक्य आहे तिथे हे जरूर करावं. निश्चितच. मला शेवटचं विचारायचं सुयोग झेंडेंना. सुयोगजी, इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलेला आहे, सामान्य नागरिकाचा या सगळ्या इनिशिएटिव्हला कसा प्रतिसाद मिळाला, त्याच्या मनातली भावना काय आहे, तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला आणि पुढे काय? प्रतिसाद चांगलाच मिळाला. पण फक्त मला अमेजिन आणि गाडे पाटलांना सांगायचंय की हा एक सुयोग झेंडे उभा राहिला, कॉमन मॅन, तो बायकॉट मॅन झाला आणि टर्कीला त्यांनी धडक शिकवली.
आणि हे चायनाबद्दल जे बोलतायत तर अख्खे 140 कोटी जर कॉमन मॅन उभे राहिले तर चायनाला आपण कधी पण हे करू शकतो. मला म्हणजे फायनान्शियल वगैरे काय कळत नाही, पण मी माझ्या भाषेत मी सांगितलं. आपली भावना तरी आहे ना की त्यांना आपण नमवू शकतो. हे सामान्य माणसाच्या मनात जर निर्माण झालं ना, 140 सुयोग झेंडे उभे राहतील, 140 कोटी, त्यावेळेला चायना काय अख्खं जग आपल्या पुढे झुकेल. मॅन्युफॅक्चर आपली भारतीयांमध्ये ताकद आहे. हा, मॅन्युफॅक्चरिंग करणारे जे आहेत, घेणारे ठरवणार आहेत ती मॅन्युफॅक्चरिंगचं काय करायचं, ही पण एक शक्ती या जगामध्ये निश्चितपणे आहे. आणि या पुढच्या काळामध्ये जे बेईमान झालेत त्यांना तर गुडघ्यावर आणायचंच, पण त्याचबरोबर ज्यांनी आज आपल्या शक्तीचा वापर करून भारताला नमवण्याचा प्रयत्न केला त्यांना आपण आपली शक्ती वाढवून त्यांना सुद्धा धडा शिकवायचा आहे. त्यासाठी भारत म्हणून आपण सक्षम उभं राहणं हे अतिशय गरजेचं आहे. प्रेक्षकांचं मत जाणून घेऊया. प्रेक्षकांना काय वाटतं? सामान्य प्रेक्षकांचा आवाज बघा. मला अपेक्षा आहे की जो आपण चर्चेच्या मध्ये आवाज आला तोच येईल. बहिष्कार अस्त्रानं शत्रुराष्ट्र वटणीवर येतील का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 80% प्रेक्षकांना वाटतंय होय, 20% प्रेक्षकांना नाही वाटतंय. अजून आपल्याला काहीतरी करावं लागेल, त्याच्याशिवाय हे वटणीवर येणार नाहीत. आज या चर्चेच्या माध्यमातून वेगवेगळ्या मुद्द्यावर प्रकाशझोत आपण टाकला. त्यासाठी आपण सगळेजण वेळात वेळ काढून बडे मुद्देच्या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.